20-20 गुंठे 20 गुंठे वाल्याला 2 आहेत. घरचं प्रत्येकाला लागत आहे, गाडी प्रत्येकाला लागत आहे. 10 वर्षात तुम्ही पेरणार काय? आज 4 गावं मिळून एखाद्या घरी एकत्र नाही, सगळी घरं वाहिली आणि घरं वाहिली निघायचं कारण आहे नवीन जी मुलगी घरात येते सून ती ऍडजस्ट करायला तयार नाही. ऍडजस्ट म्हणजे तिच्या आईची शिकवणच आहे तिला. एखादा महिना बघ सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. म्हणणाऱ्या माया पुढे बसले पाहता काय सासऱ्याचं धोतर धुवू नको, सासरीचं लुगडं धुवू नको, फक्त बैल सांभाळ. खरंय का खोटंय? पुरीच्या संसाराचं वाटलं पुरीच्या आईलाच केलं द्यावा नाही. झोंबल तुम्हाला देश द्या मला. पण खरंय का खोटंय सांगा? 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये गेले, मोबाईलने गेले. 10% शेअर मार्केटने गेले. खरं का खोटं बोला? त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल. आज बापानं कर्ज नाही, पोरानं कर्ज आहे. बोलायचं नाही कोणी. इंद्रिकर बोलला का त्याची क्लिप, इंद्रिकर बोलला का त्याची बातमी, इंद्रिकर बोलला का तो आरोपी. बोलायचं कोणीच नाही. खरंय का खोटे बोला? आज बापावर कर्ज नाही, पोरावर कर्ज आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरानं गेम सुरू केली. 3,000 लावले 9,000 आले, 9,000 लावले 41,000 आले. 1000ची पार्टी दिली, 40 लावले, दुकान इकले. दुकान इकले 2 इतर पैसे. कर्ज करायचं बापानं आणि मजा आणायच्या पोरानं. आणि कर्ज फेडायचं बापानं आणि पोराची बाजू घ्यायला ही 150 आणि निघली घर सुधाराय. ही म्हणती 3 लाख म्हणजे काही नाही. पण मी काय माझ्या दाद्यानं जर काही बरं वाईट केलं तर इष्टेतीला का इष्टेतीला का मग बापाने बापाने 10 गुंठे इकली. दादाचं कर्ज बोललं, दादा मोकळा केला. दादा प्यायला लागला. आई बाप म्हणतो आपला आपलं दादा दारू घेतो. हे बा काही बोलू नका माझ्या पोराचं नाव, तो काही पेत नाही. घरात राहा का नाही असं केलं तुम्ही. मी आता मतदान झाल्यापासून त्याला थेंब नाही. पुढं खाईन घेते. खरं का खोटे? दादाला आणि कोण शिकवलं आणू द्या. दादा किती भाग्यवान मा. लोकांच्या कोणाला पोरगी करता पोरगी मिळाली. त्याला कोण शिकवायला पण आहे तिला पहिले पोरग मग त्याला काय होत. खरं बोला हे खरंय का खोटे मला सांग. शिव्या कामून खात माहिती खरं बोल काय अवस्था आहे. आता घोटाळा असा झाला काम ना बरे बस खाले खाली बस रुपयाने दे. काम नावाचा झाला नवरा, भूपाली नावाची झाली नवरी, वासना नावाची झाली सासू आणि दंब नावाचा झाला सासरा. आता त्या सासऱ्याला 4 पोरी आहेत. 5ची वेळ तगडी आहे. आता या 4 पोरी तिच्या कोण होती? नंदा. त्या नंदांची नाव आहे का? आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना. आज सगळी माणसं कशी होते? कल्पना. माझ्या वेळेला लहानचा पाळणा आणला आला तर त्याची दोरी तुलाच काम आहे. आता त्या दंबाला पुरी किती झाल्या? 4. या पण झाले तिच्या नंदा. त्याला 6 पोर आहे. आता 6 पोर कोण होती तिचे? दीर नवऱ्याचे भाऊ म्हणजे आणि त्या दिरांची नाव आहे का? क्रोध, लोभ, मग, मत्सर. आणि ती पूर्वी ह्या गावात नांद होती. नावात बसला सप्ता वांगलेला. इंद्रिकेचं कीर्तन होत. बाप गेला बाई इंद्रिकेचं कीर्तन आहे. चाल बाबा
त्यांना इशारा, त्यांना म्हणजे जावई बुवा, जावई बुवा, आईला इशारा, येईन बाई, येईन बाई, मुलगी पाठवा. काय आई बुवा, दारातली कुत्री घरातली मी सारखीच, ती वाट्यावर भुकती, मी घरात भुकते, माझं कुणी मानाव घेत नाही. याई बुवा, मुलगी पाठवा. मी तर वांग्यातलाय हो. बापाला न्यायला नवरा नाही म्हणला, सासरा नाही म्हणला, बापाला वाईट वाटलं असेल का नाही. बाप येतो, जवळ गेला पुरीच्या, गाल वडला, मुका घेतला, बाप येतो. पुरीवर फक्त ज्याला मुलगी आहे त्याने गेला. कविता गाणी तुझ्या बापान केली होती पूर्वी. पूर्वी महिना मंडळ काष्टीचा जर बाजार असला शुक्रवारी शनिवारी तर 5,000ला पाहुणे जायचे. आपल्या मुलीची माहिती काढायची ना, म्हणून तो बाप त्या गावातल्या पाहुण्याला डायरेक्ट नव्हता बोलत, चहा घेऊन बसा. मग गप्पा मारता मारता कांदे कशी काय, बाजार कशी काय, घरातून आले का, म्हणजे कोणाच्या पुरीच्या. म्हणजे माझ्या मुलीचं कसं ही कायदा करायची खुशाली, पण डायरेक्ट इथे येत चहा पासून. मग तो पाहुणा म्हणायचा, आलो बरं का, आता दोघंशी आपण बोलू नाही, पण तुम्ही नालायक माणसांना मुलगी दिली काय, तुमच्या पुरीचे हाल आहे, तुम्ही चला सर सांग. आता ही गोष्ट कानावर कोणच्या पडायची, पुरीच्या पुरीच्या बापाच्या, पण त्याच्या वेदना कानाला नव्हत्या होत. तू घरी यायचा, ही गोष्ट बायकोन नव्हतं सांगत, त्याच्या पागल नव्हता. जेवण करायचं, नुसतं झोपायचं, डसडसा रडायचं, उशीचा कवर ओला करायचा, आठवण कोणाची काढायची. दिवस उगला, आंघोळ केली, चहा घातला, कोणालाच सांगायचं नाही, डायरेक्ट पोरीच्या. रातभर झोप, पुरीला बापाला आलेलं पायस. पुरीला काय सांगायची गरज, माझ्या बापाला मला त्रास आहे कळलं. खरंय कुणी म्हणत ना पुरीनं तो काही बोलला, हे बाई कीर्तन हात गेलं ना, मोठी भावनी कीर्तन. आता तो मुलगी म्हणायची, बाबा तुम्हाला कळलं हे खरं, पण तुम्ही इथं काय बोलायचं नाही. काय पुरीची भाषा आहे, इथं नाही बोलायचं. पाहुणेशी गप्पा निघून जा, पण हा विषय काढायचा. जेवण करून जा, पण हा विषय काढायचा नाही. मी मेल्याचा निरोप येईल ना तेव्हा या, मी तुमची मुलगी आहे, आयुष्यभर तुमची कधी मान खाली होऊ देणार नाही. जसा बाप रडायचा, बाप काय म्हणायचा, बाळा सहन कर, सुखी होशील. काय शब्द आहे बापाचा, तुला ते चहा देत नाही ना, नाही देऊ दे. पूर्वी सासरू असं होता, एक दिवस जेवायला नाही देत, नाही देऊ दे. शिळ देतात ना,